नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षच भिडलेले बघायला मिळाले। अनेक रुसवे फुगवे, आरोप प्रत्यारोप, उमेदवारांची खेचाखेची, पळवापळवी हे सगळं आपण बघितलंय। मात्र आता महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची जवळीक पुन्हा एकदा वाढली आहे। युतीचा फॉर्म्युला जवळजवळ ठरला असंही बोललं जातंय। बघूयात। हे दृश्य नीट पहा। ही दृश्य इतकी महत्त्वाची आहेत की खास माध्यमांसाठीच दिली आहेत की काय अशी शंका तुमच्याही मनात येऊ शकते। भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये, फडणवीस आणि शिंदे या दोन नेत्यांमध्ये पुन्हा सारं काही आलबेल असल्याचे हे संकेत आहेत। अधिवेशन काळात आणि अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा या दोन नेत्यांनी ते दिले। शिंदे फडणवीसांनी रेशीम बागेत डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळावर एकत्र दर्शन घेतलं। एवढंच नाही तर एकत्र कॉफीही घेतली, नंतर एकत्रच बाहेरही पडले। आगामी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे सारख्या महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी हा सिग्नल दिल्याचं बोललं जात आहे। मला वाटत नाही 50-50 फॉर्म्युला असेल असं। अजून त्यांची जागा वाटपाचं कोणाला कुठल्या जागा घ्यायच्या हे ठरायचं, संख्या ठरायची असेल अजून। पण MMRमध्ये युती होईल हे नक्की आहे। मुंबई महानगर प्रदेश जो आहे त्याच्यामधले ज्या काही 10-11 महापालिका आहेत त्याच्यामध्ये 100% युती होईल दोन्ही पक्षांची। आणि त्याच्यामध्ये किती जागा प्रत्येकाला मिळतील त्यांच्या अजून चर्चा व्हायच्या आहेत, त्यांचे बसायचे अजून ते। आणि दोघांनी सांगितलं असं की आमचं ठरायचं आहे म्हणून, त्यामुळे आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही त्याच्यावर। नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना या सत्ताधारी पक्षांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला होता। एकमेकांच्या पक्षातूनच नेत्यांची खेचाखेच सुरू झाली आणि कटुता आणखी वाढली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली जवळ केली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत महाराष्ट्र भाजपची तक्रारही केली। दोन्ही मित्रपक्षांनी ती निवडणूक एकमेकांविरोधात अतिशय त्वेषाने लढवली। युती तुटते की काय असं वातावरण काही काळासाठी निर्माण झालं होतं। युती तोडायची हिम्मत स्थानिक कुठल्याही पदाधिकाऱ्याला नाही, कारण का मी तिकडेच होतो ना 5 वर्ष BJP मध्ये। मला सगळ्यांचं माहिती आहे ना, हे प्रभाकर सावंत, रणजित देसाई वगैरे वगैरे, चिंदरकर, ही सगळी लोक मला माहिती आहेत ना, त्यांच्या पगारावर आहेत। अहो ते डोळे टाकू शकत नाही हो। एका व्यक्तीमुळे जर निलेश राणे तुम्ही विलन बनवत असाल भाजप पक्षासमोर, तर मला माझी बाजू तर मांडली पाहिजे आणि मी मांडणार। पण ही गोष्ट खोटी आहे की स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे ही युती तुटली, हे 100% 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। तो वाद पाहून मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यात काय होणार असा प्रश्न विचारला जात होता। मात्र मतदान पार पडलं तसं निवडणुकीचा आणि वादाचा ज्वरही ओसरला। आता दोन्ही पक्षांनी सबुरीनं घेण्याचं ठरवल्याचं कळत आहे। सेना भाजपनं महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून लढवणार हे जवळपास निश्चित केलंय। असं असलं तरी आता जागा वाटपावरून पुन्हा एकदा शिंदे आणि भाजपमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिंदे सेनेला अधिक जागा देण्यासाठी तयार होणार का, हा मोठा प्रश्न असेल। MMR म्हणजेच मुंबई महानगरपालिका परिसरामध्ये जागा वाटपासाठी शिवसेना 50-50 फॉर्म्युलासाठी आग्रही असेल। ज्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते त्या जागा आपल्याकडे ठेवण्याचा शिवसेना प्रयत्न करेल। शिंदेंकडे असे 125 नगरसेवक आहेत, त्यातील किती नगरसेवकांना तिकीट मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वरिष्ठ जे काही चर्चा 3 समित्या सुद्धा त्यात निर्माण केलेल्या आहेत, त्यांना वेगवेगळी कामं दिलेली आहेत। जिल्हा लेवलवरच काही स्टार प्रचारक नेमलेले आहेत ज्यांनी फक्त प्रचार करायचा आहे, आणि हे असं सर्व आम्ही केलेलं आहे। मुंबई महानगरपालिका आणि इतर ज्या काही महत्त्वाचे आहेत त्याचा निर्णय फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। जागा वाटपाच्या चर्चा करण्यासाठी महायुतीचा मुहूर्तही ठरल्याची माहिती आहे।
मुंबईच्या जागांसाठी येत्या 2 दिवसात पहिली बैठक पार पडणार आहे. यामध्ये भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते चर्चेसाठी येतील. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष जोर लावतील. मुंबईत भाजपकडून 150 जागांवर लढण्याची तयारी केली जाते आहे, तर शिवसेनाही 100हून अधिक जागांवर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आम्ही चर्चेमध्ये प्रत्येक जागेचा विचार हा करणार आहोत की ही जागा आमची कशी निवडून येऊ शकेल, हा पहिला मुद्दा असेल. मग ही जागा निवडून येण्याची क्षमता जास्ती कोणाची आहे, शिवसेनेची आहे का भाजपची आहे, या अँगलमधनं आम्ही विचार करणार आणि त्याच्या आधारावर निर्णय करणार आहोत. कोण जागा जास्ती लढवतं आहे, कोणाचा महापौर होणार, हे सगळे तुमच्या मनातले आणि कल्पनेतले प्रश्न आहेत. आम्ही जे चर्चेला जाणार आहोत ते चर्चा करत असताना महायुती कशी विजयी होणार या दिशेने आम्ही चर्चा करणार. दरम्यान महाविकास आघाडी विकासावर लढेल असं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरही त्यांनी टिप्पणी केली आहे. साधारणपणे तुमच्या चॅनल्सवर ह्या गोष्टी दिसतात. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या प्रश्नांसाठी वारंवार सगळ्यांनाच ह्या सत्तेमधल्या लोकांना दिल्लीला जावं लागतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशी खरंच फारशी काही पद्धत नव्हती, पण आता होतात त्या गोष्टी. काळाबरोबर गोष्टी बदलत राहतात, त्याचाच हा एक भाग म्हणायचा. विधानसभा निवडणुकांमध्ये एकसंघपणे लढून जिंकून दाखवल्यानंतर सरकारमधील 2 पक्षात सतत धुसफूस पाहायला मिळते. मुंबई आणि ठाणे महानगरपालिका दोघांसाठीही महत्त्वाच्या आहेत. मात्र दोघांनाही जागा वाटपात आपला वरचष्मा राखायचा आहे. अशावेळी दोघांच्या भांडणात ठाकरेंना फायदा होईल की सेना भाजप मतभेद विसरून एक दिलानं लढतील, याकडे आपले लक्ष असेल. सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.